दारूबंदीची फक्त चर्चा. अहिल्यानगरमधील एकाही ग्रामपंचायतींकडून दारूबंदीचा ठराव नाही. गावात दारू बंद करा अशी मागणी अनेकदा ऐकायला मिळते. महिलाही रस्त्यावर उतरतात, दारूचे ठिकाणे बंद करतात. पण एक मोठा प्रश्न आहे, ग्रामपंचायतीचा ठरावच नसताना दारूबंदी होणार तरी कशी? अहिल्यानगर जिल्ह्यातील एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गाव दारूमुक्त करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून एकाही ग्रामपंचायतीचा ठराव राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे आलेला नाही. त्यामुळे ठरावच नाही तर दारूबंदी होणार तरी कशी, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. मंडळी, शहरासह जिल्ह्यात परमिट रूम, देशी दारू, विदेशी वाईन शॉप, बिअर शॉपचे परवान्यांची संख्या मोठी आहे. ग्रामीण भागात लहान मोठ्या हॉटेल्सची संख्या वाढत आहे. त्यामुळे गावोगावी दारू पिणाऱ्यांचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. अनेक गावांतील महिलांकडून दारू निर्मिती व विक्रीस विरोध केला जातो. महिलांनी हॉटेल बंद केल्याचेही अनेक उदाहरणे आहेत. मंडळी, ग्रामपंचायतींकडून दारूबंदीचे ठराव झाल्यास गावातील दारू विक्री बंद होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून दारूबंदीचे ठराव केले जात नाहीत. त्यामुळे दारूबंदीचे ठरावच नाही तर दारूबंदी होणार कशी, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. मंडळी, या विषयावर तुमचे मत काय आहे? गावांमध्ये खरंच दारूबंदी व्हायला हवी का? त्यासाठी ग्रामपंचायती पुढाकार का घेत नाहीत? कमेंटमध्ये नक्की सांगा.